नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान स्टाईल फ्राईड राईस. चायनीज वाल्याचा राईस खाऊन पोट बिघडवण्यापेक्षा आपल्या घरच्या कढईत चमचमीत तडका देऊन मस्त गरमागरम बेत तयार होईल. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी शिळा भात घेतला आहे. ताजा पण चालेल, पण काल रात्रीचा उरलेला असेल तर एकदम भारी तो कढईत छान सुट्टा होतो. याच्यासाठी मी काही भाज्या घेतल्या आहेत. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, शिमला मिरची आणि पत्ता गोबी. सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवू आणि 1 चमचा तेल टाकू. तेल चांगलं गरम झाले की जिरे टाकून घेऊ. जिरे तडतडले की त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा यांना टाकून एकदा परतून घेऊ. आता याच्यामध्ये पत्ता कोबी आणि शिमला मिरची टाकून घेऊ. यांना पण एकदा चांगलं परतून घेऊ. भाज्या थोड्या नरम झाल्या की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, आणि थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करून घेऊया. हा गावरान राईस आहे, त्यामुळे सोया सॉस, शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉसची बाटली कपाटातून बाहेर काढायची गरज नाही आहे. आपण याच्यामध्ये 2 चम्मच ताजं दही घालणार आहोत. आता दह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. दही चांगल्यापैकी शिजल्या गेलं की त्याच्यामध्ये आपला हिरो म्हणजेच शिळा भात कढईत टाकून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने भाताला मिक्स करून घ्यायचे आहे. भात चांगला गरम झाला की गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाकून घेऊ. तर तयार आहे आपला अस्सल सॉस मुक्त गावरान फ्राईड राईस. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खात राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.